मित्रांनो नमस्कार. मी ॲडव्होकेट अद्वैत चव्हाण वकीलपत्र या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ जो आहे तो आहे ॲन्युअल स्टेटमेंट या विषयावर. बऱ्याच जणांचे कॉल येतात की ॲन्युअल स्टेटमेंट भरायची नेमकी मुदत जी आहे ती किती दिवसापर्यंत आहे, कोणती तारीख ही शेवटची तारीख आहे, ॲन्युअल स्टेटमेंट भरायला नेमका किती खर्च येतो, ॲन्युअल स्टेटमेंट भरणं अतिशय गरजेचं आहे का, आणि ज्याप्रमाणे अनेक जणांच्या मेलवर ज्यांचं RNIला रजिस्ट्रेशन झालेलं आहे, PRGIला ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, त्यांच्या ईमेल IDवर गेल्या काही दिवसापासून रोज ईमेल जे आहे ते धडकत असतील की ॲन्युअल स्टेटमेंट भरा नाही तर एवढा दंड होईल. आणि मग काय होतं की सरकारकडनं अशा प्रकारचे ईमेल येतात, आपल्या मनातले जे काही प्रश्न असतात ते आपल्याला कुठं उत्तर त्याचे मिळत नाही, आणि मग याचा फायदा कोणीतरी भीती दाखवून जो आहे तो घेत असतो. मग काय तर सरकारने आवडला फास, सरकारने एवढा दंड केला, सरकारने वर्तमानपत्रांना जे आहे त्यांच्यावर आता वर्तमानपत्राच्या स्वातंत्र्यावर बंदी घालायचा विचार केलेला आहे. अरे बाबांनो, अशा प्रकारच्या बातम्या देण्या अगोदर आपण जी सत्यता आहे या संदर्भातली ती सत्यता लोकांपर्यंत पोहोचवणं अतिशय गरजेचं आहे. काय आहे सत्यता? तर गव्हर्नमेंटने काय म्हटलं की 2023-24 जे काही दंड म्हणजे ई फायलिंग आहे ते तुम्ही कंप्लीट केले पाहिजे, आणि जर तुम्ही ते 30 जून पूर्वी जर कंप्लीट नाही केलं तर तुम्हाला यावर्षी 10,000 रुपये दंड होईल. पुढच्या वर्षी जर नाही केलं तर तुम्हाला पुढच्या वर्षी अगोदरच्या रकमेच्या दुप्पट दंड होईल, म्हणजे 20,000 रुपये दंड होईल. आणि अशा प्रकारचं ते सरकारचं जो आहे ते धोरण होतं. हे धोरण का आहे की तुम्ही तो जो काही ई फायलिंग, ई ॲन्युअल स्टेटमेंट, आता कोणी काही पण याला वेगवेगळं म्हणते, काही लोक त्याला ऑडिट म्हणतात, तर आपण ऑडिट असा हा शब्द जो आहे तो सर्वांच्या सोयीसाठी या ठिकाणी गृहीत धरूया. तर हे जे ऑडिट आहे हे सर्वांनी करावं. त्यांच्या वर्तमानपत्रांच्या संदर्भातली जी काही माहिती आहे ती सरकारकडे जमा व्हावी, हा सरकारचा त्यामागचा प्रामाणिक उद्देश आहे. आता काही लोकांना त्याच्यामध्ये फास दिसत असेल, काही लोकांना स्वतःचा धंदा वाढवण्यासाठी, स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी लोकांना भीती दाखवायचं काम करायचं असेल तर त्यांच्यासाठी हा बातमीचा विषय होऊ शकतो. मात्र हा जो विषय आहे तो आहे की आपण आपलं जे ऑडिट आहे, जे ई फायलिंग आहे, ॲन्युअल स्टेटमेंट आहे, ते विहित मुदतीच्या आतमध्ये पूर्ण केलं पाहिजे. ही आपल्या वर्तमानपत्राच्या मालकांची आणि प्रकाशकांची जबाबदारी आहे. आता आपण वळूया की हे गरजेचं आहे का? तर हो, नक्कीच हे गरजेचं आहे. कशासाठी गरजेचं आहे? आपण नेमकं आपल्या वर्तमानपत्र जो आहे तो किती वेळा छापतो, त्याचे किती पानं होते, त्याचं सर्क्युलेशन किती आहे, किती लोकांना आपण तो विकला, किती लोकांना आपण तो मोफत वाटला, विकला तर किती रुपयांना विकला, मग तुम्हाला खाजगी जाहिराती किती मिळाल्या. हे झालं साप्ताहिकाच्या किंवा पाक्षिकाच्या संदर्भातलं किंवा मासिकाच्या संदर्भातलं. मात्र दैनिकाच्या संदर्भातलं आणखीन जास्त माहिती आहे. जसं की तुमचं दैनिक जे आहे त्याच्यामध्ये किती लोक काम करतात, तुमच्या दैनिकामध्ये जे काम करणारे लोक आहेत त्यातले फुल टाईम किती आहे, पार्ट टाईम किती आहे, जाहिरात विभागामध्ये किती आहे, HR मध्ये किती आहे, त्यामध्ये भारतीय किती आहे ना. तर ह्या सर्व गोष्टी, महिला किती आहे, पुरुष किती आहे, त्यांना तुमचा एकंदरीत जो उत्पादन आहे त्यापैकी तुमचं जाहिरातीचं उत्पन्न एकूण किती आहे, एकूण उत्पन्नाच्या किती पर्सेंटेज उत्पन्न सेलमधून मिळालं, किती पर्सेंटेज उत्पन्न जाहिरातीमधून मिळालं, ह्या सर्व बाबीचा जो काही सारांश जो आहे, एक जी माहिती आहे ती गव्हर्नमेंटकडून दरवर्षी घेतली जाते. हे काही नवीन नाही आहे, हे प्रत्येक वर्षी होणारी एक प्रक्रिया आहे. फक्त काय होतं की या अगोदर जी प्रक्रिया RNIची होती ती एक वेगळी वेबसाईट राहायची, वेगळं पोर्टल राहायचं, तिथे ते ऑनलाईन पद्धतीने आपल्याला सबमिट करावं लागायचं. काही वेळा ते ऑफलाईन पद्धतीने भरण्याची सुद्धा मुभा होती. मात्र आता 2023 जेव्हा PRP ॲक्ट आला तेव्हा हे सर्व गोष्टी ऑनलाईन झाल्या. आणि मग काय होतं की कोणतीही गोष्ट एखादी नवीन आली तर मग त्यामध्ये काही लोक जे असतात ते काय करतात की नेमकं त्याच गोष्टीची भीती दाखवून लोकांकडून जास्तीत जास्त लोकांकडून पैसे कसे काढता येतील किंवा जास्तीत जास्त लोकांना गंडवता कसं येईल याचा विचार करून मग अशा प्रकारच्या बातम्या देतात की बाबा सरकार तुमच्या भोवती फास आवडत आहे, सरकार प्रिंट मीडियाला कुठंतरी दाबण्याचा प्रयत्न करत आहे का, सरकार पेट्रोलमुळं कागदाच्या किमती वाढल्या, आता लोकांनी कसे पेपर काढावे, अरे काढायचे नसेल बंद करून टाका, त्याच्यामध्ये काय मोठी गोष्ट आहे. म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश काही कोणाची बदनामी करणं नाही किंवा कुठल्या पेपरला किंवा कुठल्याला हे नाही, पण आपल्या महाराष्ट्रातल्या पत्रकारांनी अवेअर व्हावं ही यामागची प्रामाणिक भावना आहे. काय होतं की तुम्हाला कल्पना असेल की पूर्वी गावामध्ये काय व्हायचं की तुमचे केस वगैरे थोडेसे वाढले की तुम्हाला जे केसाची कटिंग वगैरे करण्यासाठी काय व्हायचं की गावातला नावी जो कोणी असेल किंवा जो कोणी सलूनवाला असेल तो काय करायचा की त्याचं एक घराच्या समोर एक खाली पोतं टाकायचा, आणि पोतं टाकल्यानंतर तुम्हाला असं पकडून 2 पायाच्या मध्ये तुमचं डोकं दाबून तो केस पूर्ण कापायचा. ते पूर्ण केस म्हणजे कापणं संपेपर्यंत तुम्हाला वर पायाची सुद्धा मुभा नसायची. आणि ते काम पूर्वीपासून चालत आलेलं होतं, म्हणजे पार पिढ्यानपिढ्या चालत आलेलं काम होतं.
मात्र जर आता तुम्हाला जर सांगितलं की जा तुम्ही परत त्याच्या दारात जा, तिथे पोत्यावर बसा आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचे केस कापून घ्या, तर कोणी कापेल का? अजिबात कापणार नाही. किंवा आणखी एक उदाहरण देतो, हे थोडं कोणाला खटकलं असेल, परत एकदा सांगतो की कोणाची बदनामी करायची नाही, फक्त तुम्हाला समजावं म्हणून मी तुम्हाला व्यवस्थित भाषेमध्ये हे समजून सांगत आहे. कारण तो व्यवसाय ते व्यक्ती प्रामाणिकपणे करत होते, पिढीजात आलेला, त्याच्यामध्ये कोणाला कमी लेखण्याचा म्हणजे प्रश्न नाही आहे. दुसरा एक विषय असा आहे की रस्त्यावर तुम्ही बऱ्याच ठिकाणी रोडवरून जात असताना शहराच्या बाहेर काय होतं की पाल ठोकलेला असतं, त्यांच्याकडे एक भोंगा दिवसभर चालू असतो की तुमचे जुनाट रोग, जुनाट आजार जे आहेत ते खात्रीशीररित्या दुरुस्त केले जातील. तुम्हाला अशा प्रकारचे काही प्रश्न असतील, तुमचं आरोग्य ठीक राहत नसेल, थकवा येत असेल वगैरे वगैरे वगैरे, ते सर्व तुमचं दुरुस्त केलं जाईल. कारण आम्ही खानदानी वैद्य आहोत, हाडाचे वैद्य आहोत. आमच्या खानदानापासून पूर्वापारपणे चालत आलेला जो व्यवसाय आहे तो व्यवसाय आहे आणि आमच्याकडे जंगलातली अतिशय व्यवस्थित औषधं आहे आणि त्यामुळं आमच्याकडे आराम पडतो अशी त्यांची जाहिरात असते. तरी आपण त्यांच्याकडे जातो का? नाही जात. आपण काय करतो, क्वालिफाईड असणारा डॉक्टर जो आहे, जो शिकला, चांगला शिकला सवरला, ज्यांनी चांगलं म्हणजे ज्याचं नाव आहे, अशा डॉक्टरांकडे जातो. का बरं आपण त्या जे काही पाल ठोकलेला असतं त्यामध्ये का बरं आपण घेत नाही? कारण आपल्याला माहिती आहे का इथं फसवणूक होण्याची जास्त शक्यता असते. त्याचबरोबर आपण आता ते जे जुने नाभी बांधव जे त्यांच्या घराच्या बाजूला म्हणजे तिथं पोतं टाकून जे काही कटिंग वगैरे करायचे, तिथे आपण आता का जात नाही? कारण आता सुविधा वाढलेल्या आहे. आता सलून त्यांच्याच मुलांचे किंवा त्यांची जी पुढची पिढी आहे त्यांनी अतिशय चकाचक असलेले सलून, कॉर्पोरेट टाईप लुक दिलेले सलून उभे केलेले आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे माणूस नव्या गोष्टीकडे जाते. मात्र काय होतं की या बाबतीत आपले जे पत्रकार मित्र आहे ना ते अद्यापही मागे राहिले. ते काय म्हणतात की आमचं पिढ्यानपिढ्या म्हणजे आमचं फार पूर्वीपासून तो व्यक्ती ई फायलिंग करत होता, तो प्रिंटिंग प्रेसवाला असेल किंवा तो कुठला तरी कॉम्प्युटर सेंटरवाला असेल किंवा तो सायबर कॅफेवाला असेल, तो करत होता आणि आताही तोच करेल. आणि बाबा कायदा बदलला, कायदा बदलल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी बदलल्या. जो व्यक्ती तुमचं ई फायलिंग करतं त्याला नवीन कायद्यामधल्या तरतुदी माहीत आहेत का? नवीन कायद्यामधल्या घडामोडी ज्या काही नवीन गोष्टी बदललेल्या आहेत त्या त्याला माहिती आहेत का? कुठल्या कॉलममध्ये काय करायचं ते त्याला माहिती आहे का? आत्ताच माझ्याकडे एक थोड्या वेळापूर्वीच एका जणाचा कॉल आला होता. त्यांनी काय केलं, कुठल्या तरी व्यक्तीला 1200-1300 रुपये देऊन ई फायलिंग करून घेतलं आणि त्यांनी मला ते ई फायलिंग पाठवलं. आणि मला सर्वात जास्त ना अशा लोकांचा म्हणजे राग येतो. कसा राग येतो बघा, की तुम्ही एखाद्या म्हणजे अनप्रोफेशनल व्यक्तीला, नॉन प्रोफेशनल व्यक्तीला तुम्ही तुमच्या कामाचे त्याला मेहनताना देता, ज्यांनी चुकीचं काम केलेलं असते अशा व्यक्तीला तुम्ही पैसे मोजून देता. मात्र जेव्हा तुम्हाला कन्सल्टंट जो आहे किंवा एखादा क्वालिफाईड व्यक्ती त्याचं मत हवं असते ते मात्र तुम्हाला फुकटमध्ये पाहिजे असते. ही भावना जी आहे ना, ही जोपर्यंत लोक सोडत नाहीत ना, जर मला एखाद्या गोष्टीबद्दल अधिकृत माहिती हवी असेल किंवा मला एखाद्या गोष्टीबद्दल अधिकृत एखाद्या गोष्टीचं जाणून घ्यायचं असेल तर त्या विषयात त्या तज्ज्ञाकडे मी जाईन. तर ऑफकोर्स मला जर ते व्यवस्थितपणे समाधान करून घ्यायचं असेल तर मी त्याला विचारेन. देईन फीस नाही देईन हा नंतरचा पार्ट आहे. मात्र त्याला किमान विचारेल की सर आपण काही फीस घेणार का याच्या संदर्भात. हे सौजन्य जे आहे हे आतापर्यंत पत्रकार क्षेत्रातल्या बऱ्याच मंडळींना आलं नाही. अपवाद आहे त्याच्यामध्ये, बरेचसे चांगले लोक आहेत आणि बरेचसे म्हणजे अगदी नाव घेण्यासारखे लोक आहेत की हे लोक खूप प्रोफेशनॅलिझम जे आहे ते जपतात आणि त्यांचे वर्तमानपत्र पण खूप चांगल्या पद्धतीने चालू आहेत. म्हणजे ते अगदी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जरी जाऊन आले तरी पण ते व्यवस्थितपणे त्यांचं जे काही व्यवसायाचा जो काही भाग आहे तो व्यवस्थित कंप्लीट करून येतील. एखाद्या आमदार खासदाराकडे पण जातील ना तर ते व्यवस्थित करून येतील. का करून येतील? कारण त्यांच्यामध्ये प्रोफेशनॅलिझम आहे. ते जिथे जातात तिथे त्यांच्या कामाची छाप पाडतात. त्यांना माहिती असते की कशा पद्धतीनं काम करायचं. असं नाही की बाबा साहेब त्यांनी असं म्हटलं होतं हे असं होते का, त्यांनी असं केलं तर हे तसं करता येईल का वगैरे वगैरे वगैरे. ते निरर्थक बडबड करत नाही. अशा लोकांमुळे प्रोफेशनल लोकांचे कामं झटपट होतात आणि मग काय होतं की हे जे काही अनप्रोफेशनल मंडळी असतात हे मंडळी काय करतात की कुठतरी 100 रुपये कमी लागतात म्हणून मग हां चला ठीक आहे याच्याकडून आपण भरून घेऊ आणि मग अशा महत्त्वाच्या ठिकाणी ते चूक करतात समोरचा व्यक्ती. कारण समोरचा व्यक्ती प्रोफेशनल नसतो. आता मला सांगा, तुम्हाला समजा एखादा डॉक्टर आहे, एखाद्या डॉक्टरचा तरुण मुलगा आहे, सर्जन आहे, तुमच्या गावातला जुना डॉक्टर आहे, त्याचा तरुण मुलगा आता म्हणजे 2-4 वर्षापूर्वी सर्जन म्हणून आला. मात्र त्या डॉक्टरकडे कंपाऊंडर जो म्हणून काम करणारा व्यक्ती आहे तो व्यक्ती 20 वर्षापासून कंपाऊंडर म्हणून काम करतोय. त्याला जास्त अनुभव आहे तुमच्या हिशोबाने जर सांगायचं झालं तर. पण जेव्हा तुमची सर्जरीची वेळ येते किंवा जेव्हा तुम्हाला एखादं ऑपरेशन करायचं असते, भले ते साधं असो, मग ते तुम्ही कंपाऊंडरकडे करता का म्हणजे त्या जो सर्जन नवीन शिकून आलेला मुलगा आहे त्याच्याकडे करता? अर्थात तुम्ही नवीन शिकून असलेल्या प्रोफेशनल व्यक्तीकडे करता. एवढं सारं तुम्हाला म्हणजे ज्ञात असून की कोणते कामं कुठे केले पाहिजे हे सर्व ज्ञात असताना सुद्धा बरेचसे पत्रकार मंडळी, बरेचसे प्रकाशक लोक जे आहे
त्यांचं ॲन्युअल स्टेटमेंट कुठेतरी 400, 500, 1000, 2000 रुपयात काम होते म्हणून कोणाकडे पण करतात आणि मग नेमकं काय होतं का त्यांचं कुठेतरी ते फायलिंग जे आहे ते कुठेतरी रिजेक्ट केलं जातं, कुठेतरी त्याच्यामध्ये चुका निघतात, त्रुट्या निघतात आणि मग हे वर्तमानपत्रामध्ये लेखच्या लेख लिहितात की असा फास कसा काय आवडला सरकारने आमच्यावर अन्याय केला, सरकारने अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीनं जे आहे आम्ही भरलेलं फायलिंग मान्य करून घेतलं पाहिजे किंवा गरीब व्यक्ती जो आहे तो कशा पद्धतीनं फायलिंग करेल, कॉम्प्युटरची व्यवस्था नाही वगैरे वगैरे वगैरे. मित्रांनो, हे सर्व बहाणे सोडून जर ज्याला प्राथमिकता देऊन चांगलं वर्तमानपत्र जर चालवायचं असेल, चांगलं साप्ताहिक चालवायचं असेल, चांगलं मासिक चालवायचं असेल तर व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये त्याचं नियमन करणं, त्या गोष्टीचं म्हणजे तुमचे अंक किती आहेत, त्याच्यापैकी किती तुम्ही कोणत्या कलरमध्ये छापले, ब्लॅक अँड व्हाईटमध्ये छापले, कुठे ते छापून घेतले, कुठे किती विकले, काय रुपये किंमत होती, ह्या सर्व गोष्टी ज्या तुम्ही ऑलरेडी केलेल्या आहेत त्याच गोष्टी तुम्ही व्यवस्थितपणे फायलिंगमध्ये मांडणं अतिशय अपेक्षित असते. आणि हे फायलिंग का महत्त्वाचं आहे, उद्या जर समजा एखादं गव्हर्नमेंटनी तुमच्या याच्यामध्ये त्रुटी काढली किंवा गव्हर्नमेंटनी उद्या म्हटलं की हे त्रुटी आलेली आहे किंवा अशा प्रकारची चुकीची माहिती आहे, तर तुम्ही तिथं म्हणणार का की साहेब हे माझी चूक नाही हो, माझ्या ऑपरेटरनी भरता ही चूक केली, मला माफ करा, असं होणार आहे का? नाही होणार आहे. कारण त्या ठिकाणी तुमचा OTP घेतला गेलेला असतो, तुमच्या OTPमुळे ते तुम्हीच भरलेलं आहे असं गृहीत धरलं जाते आणि त्यामुळे पत्रकार मित्रांनो, संपादक जे आहेत किंवा पब्लिशर आहेत त्या सर्वांना माझं सांगणं आहे की अशा प्रकारे तुम्ही जे अनप्रोफेशनल लोक आहेत त्यांच्याकडे काम करू नका. बघा, याच्यामधून मी काही कोणाची जाहिरात करत नाही, अगदी माझ्याकडे द्या असं सुद्धा मी म्हणणार नाही तुम्हाला. मात्र जिथे कुठे प्रोफेशनल लोक आहेत, जे कोणी CA असेल, एखादा वकील असेल, तुमच्या परिसरातला वकील असेल, तुमच्या परिसरातला CA असेल, त्याच्याकडे तुम्ही करू शकता, काही हरकत नाही. मात्र प्रोफेशनल लोकांकडे काम करा. एखादा व्यक्ती 10-20 वर्षापासून ते काम करते किंवा 5-10 वर्षापासून ते काम करते किंवा एखादा व्यक्ती PDF बनवते म्हणजे त्याला ते फायलिंग येतेच किंवा एखाद्या व्यक्तीच्याकडे प्रिंटिंग प्रेस आहे किंवा तो पेपर छापून देतो म्हणजेच त्याला ते फायलिंगचं काम येते असं अजिबात नाही. माझ्याकडे कित्येक अशा लोकांनी, अनप्रोफेशनल लोकांनी चुकवलेले कित्येक जे फायलिंग असतात, फायलिंगच नाही तर फॉर्मसुद्धा कित्येक फॉर्म आमच्याकडे येतात. आम्ही खूप साऱ्या लोकांना हे समजून सांगतो. मात्र बऱ्याच वेळा आपण जे लोकांना म्हणजे समाजाला दिशा देण्याचं काम करणारे पत्रकार मित्र या बाबतीत का बरं म्हणजे थोडेसे 2 पावलं मागं जातात, हे मला आतापर्यंत न सुटलेलं कोडं आहे. मित्रांनो, माझ्याकडे काही फॉर्म पण भरणारे जे लोक येतात ना, तर आम्ही पाहतो की कोणतरी फॉर्म भरून दिला असतो की लोकमत टाइम्स नावाचा किंवा रिपब्लिक TV नावाचा किंवा असं, म्हणजे जे ऑलरेडी आहे, म्हणजे जे पेपर ऑलरेडी आहेत. टायटल गाईडलाईन्स गव्हर्नमेंटनी जुलै 2025 पासून लागू केलेले आहेत. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की काय येईल, काय येणार नाही वगैरे वगैरे. आणि ते जे गाईडलाईन्स आहेत ते कुठल्याही न वाचता काहीतरी नावं द्यायचे, मग रिजेक्ट झाल्यानंतर परत मग ते फॉर्म भरायचा, परत रिजेक्ट होतो. बघा, मी असं कधीच दावा नाही केला की कोणाचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही. 100% रिजेक्ट होणं न होणं हा शेवटी केंद्र सरकारच्या अखत्यारीमधला जो डिपार्टमेंट आहे त्याचा तो वैयक्तिक प्रश्न आहे, म्हणजे तिथून ते काय करतात ते. मात्र रिजेक्ट झाल्यानंतरही प्रॉपर अपील करून ते रजिस्ट्रेशन आणलेले आमच्या 1000 उदाहरणं तुम्हाला आम्ही कित्येक उदाहरणं दाखवू शकतो. आमचे एक जगदीश पाटील म्हणून एक क्लायंट आहेत, त्यांचं गेम चेंजर नावाचं एक साप्ताहिक आहे. गेम चेंजर त्यांनी रिजेक्ट केलं होतं, आम्ही ते आणलं, नंतर अपीलमध्ये जाऊन त्याला परत आम्ही अपील केलं व्यवस्थितपणे. सेक्शन जे त्या त्रुटी गव्हर्नमेंटने काढल्या होत्या त्या आम्ही व्यवस्थितपणे गव्हर्नमेंटला पटवून दिलो की हे असं नाही, हे अशा पद्धतीनं आहे आणि नंतर त्यांचं रजिस्ट्रेशन त्यांना मिळालं. त्याचबरोबर आमचे एक शशिकांतजी म्हणून भंडाऱ्याचे पत्रकार आहेत, त्यांचं चांदा टू बांदा नावाचं एक पेपर आहे, त्याच्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे झालं होतं. त्यांनी सांगितलं की चांदा टू बांदा हे जे नाव आहे ते अर्थही नाही. मग आम्ही त्याला अपील केलं, अपील केल्यानंतर त्यांचं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी आलं. त्यानंतर आत्ता आमचं काल परवा गडचिरोलीचे कन्नमवार नावाचे पत्रकार आहेत, त्यांचंही पेपरचं सेम असं झालं होतं. सुखवार्ता नावाचा त्यांचा जो पेपर होता, त्यांचं नाव जे आहे कन्नमवार जे आहे त्यांचं नाव सुरेश होतं. त्यांनी PRJनी म्हटलं का हे तुमचं नावाचं आहे. आम्ही त्यांना अपीलमध्ये सांगितलं की हे नावाचं नाही, याचा मिनिंग जो आहे तो वेगळा होतो, ते प्रॉपर अपील करावं लागतं. ते अपील केल्यानंतर त्यांचंही काल रजिस्ट्रेशन त्यांना प्राप्त झालं. त्याचबरोबर अनेक जण आहे, एक अंकुश पर्व म्हणून आमचे जालना साईडचे तिकडचे पत्रकार आहेत, त्यांचंही नाव अंकुश होतं, त्यांचंही नाव त्यांनी रिजेक्ट केलं होतं. त्यानंतर आमचे विनायकराव शिंदे जे आहेत, आपल्या MDMAच्या अनेक व्हिडिओ वकीलपत्रावर असतील, त्यांचं स्वतःचं पेपरचं नाव रिजेक्ट झालं होतं. मात्र रिजेक्ट झाल्यानंतर आम्ही त्याला अपील केलं, ते परत त्यांना व्यवस्थितरित्या रजिस्ट्रेशन झालं. म्हणजे रजिस्ट्रेशन रिजेक्ट झाल्यानंतर ते परत होत नाही किंवा फॉर्म नवीनच भरावा लागतो असं काही नाही. त्याला जर व्यवस्थितपणे अपील केलं तर ते येऊ शकते. आता काही प्रकरणामध्ये तुम्ही जर नावच एकदम जे जुना पेपर चालू आहे तसंच नाव देणार तर आणि ते सिमिलॅरिटी असेल आणि जर ते रिजेक्ट केलं असेल तर मग ते येणं पॉसिबल नाही. मात्र इतर तांत्रिक कारणामुळं किंवा इतर तांत्रिक बाबीमुळं जर समजा ते रिजेक्ट केलं असेल, जसं की आमचं एक
बल्लारशाचं ब्लास्टिंग नावाचं वर्तमानपत्र होतं. त्यांनी सांगितलं की सिंगल नाव आहे, देता येत नाही. आम्ही ते अपील केलं प्रॉपर पद्धतीनं, त्यांना पटवून दिलं की अशा पद्धतीनं हे कायद्यानुसार असं देता येते. तर त्यांनी ते ब्लास्टिंगला त्यांनी रजिस्ट्रेशन दिलं. अशी कित्येक उदाहरणं आहेत. तर हे सर्व का सांगतोय मी की प्रोफेशनल व्यक्ती, आता मी माझं स्वतःचं इथे आत्मगान किंवा आत्मस्तुती करणार नाही, पण कोणत्याही वकिलाकडे तुम्ही जाल तर तो कायदा त्याला माहीत असतो की नेमकं याच्यामध्ये काय चुकलेलं आहे सरकारचं, किंवा ज्यानं रिजेक्ट केलं त्याचं नेमकं काय चुकलेलं आहे, तर त्याचं अपील कसं करायचं हे व्यवस्थितपणे माहिती असते. आणि मग ते आपण पुढे पाठवतो आणि मग ते रजिस्टर्ड होते. आता काही पत्रकार मित्र कसे असतात की जसं की एका पत्रकाराने मला सांगितलं की सर मला या नावाचं रजिस्ट्रेशन पाहिजे आहे. मी म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. मग त्यांनी मला एक नाव दिलं की XYZ TV या नावाने मला रजिस्ट्रेशन पाहिजे. आता मी त्याला पहिल्यांदा सांगितलं की बाबा रे, TV हा शब्द येत नाही, कारण आपण मुळात प्रिंट मीडियासाठी रजिस्ट्रेशन करतोय, टेलिव्हिजनसाठी नाही. टेलिव्हिजनसाठी करायचं असेल तर ती वेगळी प्रक्रिया आहे. मात्र तो काय म्हणाला, नाही सर, मला येवो न येवो मात्र हे TV नावाचं तुम्ही रजिस्ट्रेशन दिलं पाहिजे किंवा तो अर्ज तुम्ही भरून दिला पाहिजे. तर मी भरून दिला. मी भरून दिल्यानंतर काय झालं की ते स्वाभाविकपणे ते रिजेक्टच होणार होतं, कारण TV हा शब्द गव्हर्नमेंट देत नाही आणि वर्तमानपत्रासाठी TV शब्द कसा देणार आहे गव्हर्नमेंट, है की नाही. तर ते रिजेक्ट झाल्यानंतर ते पत्रकारांनी काय केलं, मला न सांगता, म्हणजे मला सांगितलं नाही रिजेक्ट झालं, दुसऱ्या कोणाकडे तरी अर्ज दिला भरायला. आणि मग त्यांनी मला सर म्हणे त्यांनी मला अर्ज भरून दिला नवीन, आता मी नवीनच टाकलं, तुमच्याच्यानं काही रजिस्ट्रेशन झालं नाही वगैरे. मी म्हटलं भाऊ, तर त्यांनी नवीन टाकलं तर किमान मला तर कळू दे कोणतं नाव आहे तर त्यांनी नवीन टाकलेलं. आणि नंतर कळलं की XYZ महानगर नावाचं त्याला नाव आलं. आता XYZ महानगर हा शब्द जो आहे तो इझिली येऊ शकतो. तू जर माझ्याकडे हे नाव दिलं असतं तर ते इझिली आलं असतं, सहजपणे आलं असतं. पण तुम्हाला जेव्हा अशा पद्धतीनं काम करायचं असतं तेव्हा तुम्हाला काहीतरी वेगळं हवं असते. आणि मग तुम्ही स्वतःला समाधान करून घेण्यासाठी किंवा स्वतः आपण कुठेतरी बाबा, म्हणजे एखादा व्यक्ती काहीतरी पटवून सांगतो त्याला आणि मग तसं ऐकून ते काहीतरी नवीन कार्यक्रम करतात. तर अशा प्रकारचं जे आहे ना, हे अनप्रोफेशनलिझम आहे. म्हणजे मुळात मुद्दा जो आहे तो ॲन्युअल स्टेटमेंटचा जरी असेल तरी ह्या गोष्टी त्याच्या अवतीभोवती आहेत की तुम्ही जेव्हा एखादं काम करता, वर्तमानपत्र, आता बऱ्याच जणांचं असं वाटतं, बऱ्याच जणांना की काय वर्तमानपत्र आलं तर आपण काय नाही छापलं, काय PDF काढली, काय होतं वगैरे वगैरे. पण असं नसतं मित्रांनो. जर तुम्हाला गव्हर्नमेंटकडे ॲक्रेडिशन पाहिजे आहे, तुम्हाला शासनाच्या जाहिराती पाहिजे आहे, तुम्हाला यादीवर यायचं आहे, तर तुम्हाला ते पेपर छापावाच लागतो. आणि पेपर छापावाच लागतो, सोबत तुम्हाला ते PIBकडे दर महिन्याला जमा करावं लागतं. त्याचबरोबर तुमचा पेपर काढल्यानंतर 48 तासामध्ये तुम्हाला तो प्रेस सेवा पोर्टलला अपलोड करावा लागतो, आहे ना. या सर्व प्रक्रिया कराव्या लागतात. मात्र काही जण काय करतात, चुकीच्या पद्धतीनं काहीतरी माहिती सांगायची लोकांना, काहीतरी प्रकाशकांना, पत्रकारांना काहीतरी चुकीच्या पद्धतीने भरवायचं आणि मग ते चुकीची पद्धत काय होतं, एक परंपरा बनून जाते. आता मला 1-2 आमचे वर्तमानपत्र आले होते, एक मला वाटतं जळगाव जिल्हा आणि नाशिक जिल्ह्यामध्ये. तर त्या तिकडून पत्रकारांचा फोन आला की सर आता आम्ही काय करायचं, वर्तमानपत्राचं रजिस्ट्रेशन तर आलेलं आहे. तर मी म्हटलं आता तुम्ही छापणं चालू करा. मग त्याला कोणीतरी तिथल्या एका पत्रकाराने सांगितलं की नाही, डिक्लरेशन शिवाय तुम्हाला ते करता येत नाही. आता माझा परत जो पहिल्यांदा जो मुद्दा मांडला होता मी तुम्हाला की बाबा, म्हणजे जे रस्त्याच्या बाजूला पाल घेऊन बसलेले म्हणतात की नाही आम्ही पिढ्यानपिढ्याचं हे आमचं काम आहे, आम्हाला सर्व माहिती आहे, तसं त्याला जे डिक्लरेशनचा सल्ला देणारा जो पत्रकार आहे ते म्हणजे अरे आम्ही 50 वर्ष आमची पत्रकारितेमध्ये गेली, आमचं हेच काम आहे, आम्हाला माहिती आहे काय करायचं आहे. त्या पत्रकाराच्या गावी पण त्याला गंध नव्हता की बाबा नवीन कायदा आला, 3 वर्षापूर्वी पूर्ण सिस्टीम बदलली, 3 वर्षापूर्वी हे डिक्लरेशन, ऑफलाईन प्रिंटिंग प्रेस, NOC हे सर्व बंद झालेलं आहे, आता चालत नाही ह्या गोष्टी. तरीसुद्धा तो ऐकायला तयार नाही. तो म्हणजे तुमचंच काहीतरी चुकते, डिक्लरेशन तुम्हाला द्यावंच लागते कलेक्टरला. मग शेवटी काय करणार, आता आमचा पत्रकार जो त्याचं रजिस्ट्रेशन आलं त्याला वाटलं की अरे एवढा अनुभवी माणूस आहे, 50 वर्षापासून तो पत्रकार आहे, या जिल्ह्यामध्ये काम करतोय 40-50 वर्षापासून, तर असू शकते बाबा द्यावं लागत असेल डिक्लरेशन. वयोवृद्ध माणूस आहे, एवढ्या वर्षापासून पत्रकारिता करतो. आणि जेव्हा तो कलेक्टर ऑफिसला डिक्लरेशन घेऊन गेला तेव्हा कलेक्टर साहेबांनी सांगितलं की बाबा रे आता हे चालत नाही, आता हे सर्व ऑनलाईन झालं. तेव्हा त्या जे अनुभवी पत्रकारांचा जो चेहरा होता ना तो बघण्यासारखा होता. म्हणजे मला जेव्हा माझ्या क्लायंटनी कॉल करून सांगितलं की साहेब आम्ही गेलो होतो, मग कलेक्टर साहेबांनी आम्हाला असं असं म्हटलं, तेव्हा मी म्हटलं अरे यार त्यांचा एक तरी फोटो काढायला पाहिजे होता कलेक्टर साहेबांनी. तसं म्हटलं मला त्यांचा चेहरा पाहायचा होता. बघा मी काही इथं परत तुम्हाला डिस्क्लेमर देतो की मला कोणाची बदनामी करायची नाही आहे किंवा कोणाच्या विरोधात काही बोलायचं नाही आहे, मला मुळात तसा माझा स्वभाव पण नाही आहे. पण ज्या प्रवृत्ती ज्या वेगानं वाढत आहेत ना, म्हणजे जे आपल्याकडे गाजरगवत कसं वाढत आहे तशा पद्धतीनं हे पत्रकारांना काहीतरी चुकीच्या दिशेनं घेऊन जाणारे लोक वाढत आहेत. मग हे लोक काय सांगतात की अमुक अमुक प्रिंटिंग अशी करावं लागते, तमुक तमुक अंक असा काढावा लागतो, हे फायलिंग जर तुम्ही नाही काढलं तुम्हाला 2 लाखाचा दंड होतो, असं केलं तर तसं होते, तसं केलं तर तसं होते, तुम्हाला डिक्लरेशन द्यावं लागते, तुमचे जे
पहिला जो अंक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जाहिराती घेता येत नाही. अरे कोणी सांगितलं ह्या सर्व गोष्टी? असा काहीतरी चुकीच्या गोष्टी आणून आहे ना हे सर्व लोकांना कन्फ्यूज करायचं काम चालू आहे. मी परत एकदा खूप जबाबदारीने सांगतो मित्रांनो, माझे तुम्ही 10 वर्षापासूनचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता. याच क्षेत्रामध्ये मी काम करत आहे. आजही आम्हाला या गोष्टीमध्ये कधी कधी अचंबित वाटतं की हेच लोक होते जेव्हा आम्ही डिजिटल मीडियासाठी काम चालू केलं 2017मध्ये. तेव्हा हेच लोक डिजिटल मीडियाला काय म्हणाले, यूट्यूबवाले पत्रकार आहे, असं आहे, यांना बोलवू नका, यांना हे करू नका, यांना ते करू नका. आणि मग नंतर जेव्हा त्यांना कळलं की अरे यूट्यूबशिवाय आणि न्यूज पोर्टलशिवाय पर्याय नाही, मग तेव्हा हे लोक परत त्या क्षेत्रात आले. कुठे आले? यूट्यूबसारख्या क्षेत्रामध्ये आले, न्यूज पोर्टलसारख्या क्षेत्रात आले. आता स्वाभाविकपणे काय असतं माहिती आहे का, की एखाद्या खेकड्याला पाय ओढायची जी काही सवय असते ना ती त्याची जात नाही. मग तुम्ही त्याला पाण्यात टाका, एखाद्या टोपल्यात टाका, एखाद्या पहाडावर नेऊन सोडा, एखाद्या तुम्ही काय म्हणतात तर डांबरी रस्त्यावर नेऊन सोडा, कुठेही नेऊन सोडा, तो त्याची प्रवृत्ती सोडत नाही. मग हे लोक काय झालं, यूट्यूबला आले, न्यूज पोर्टलला आले, तिथेही यांनी सावळा गोंधळ चालू केला की असं होत नाही. मग माझं चॅनलचं मी काय म्हणतात तर ट्रेडमार्क केलेला आहे. अरे बाबा, मुळात यूट्यूब चॅनलला ट्रेडमार्कची गरज नसते. यूट्यूब चॅनल हा जो आहे तुमचा लोगो ट्रेडमार्क केला म्हणजे तुमचं चॅनल अधिकृत झालं असं जर तुम्हाला वाटत असेल तर लयच आवड कार्यक्रम आहे. म्हणजे हे काय यांचं ज्ञान, आघात ज्ञान बघून आपल्याला कधी कधी म्हणजे हसावं का म्हणजे रडावं कळत नाही. त्यानंतर ते काय म्हणतात की आमच्याकडे उद्यम रजिस्ट्रेशन आहे. मुळात उद्यम रजिस्ट्रेशन काय आहे, उद्यम रजिस्ट्रेशन कोणासाठी आहे याची कुठलीही शहानिशा न करता. आणि माहिती आहे का, सर्वात मला आश्चर्याची गोष्ट अशी वाटते की उद्यम रजिस्ट्रेशन म्हणजे गव्हर्नमेंटच्या अधिकृत नोंदणीसह तुम्हाला वेबसाईट बनवून मिळेल अशा प्रकारच्या जाहिराती येतात. आणि मग पत्रकार परत तिथं फसतात. त्यांना वाटतं की अरे बापरे, गव्हर्नमेंटचं काहीतरी रजिस्ट्रेशन भेटते आपल्याला ऑफिशियल, आणि मग आपण जाहिरात. तिथं काय भेटतं त्यांना, वेबसाईट भेटतं आणि मग उद्यम रजिस्ट्रेशन भेटतं. जे उद्यम रजिस्ट्रेशन 2 मिनिटामध्ये 5 मिनिटामध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलवर काढू शकता, तुम्ही स्वतः बनवू शकता, मात्र ते व्हॅलिड नाही आहे. परत एकदा सांगतोय, उद्यम रजिस्ट्रेशन डिजिटल मीडिया यूट्यूब चॅनलसाठी व्हॅलिड नाही आहे. उद्यम रजिस्ट्रेशन कोणासाठी व्हॅलिड आहे त्याचा परत मी एक व्हिडिओ केलेला आहे की उद्यम रजिस्ट्रेशन कोण काढू शकतो, त्याच्यासाठीच ते व्हॅलिड आहे. तुम्ही जर उद्यम रजिस्ट्रेशनच्या आधारे न्यूज पोर्टल चालवत असाल, यूट्यूब चॅनल चालवत असाल तर तुम्ही कधी पण अडचणीत येऊ शकता. हे गोष्ट लक्षात ठेवा. आता आणखीन एक गोष्ट काय आहे की काही पत्रकार, आमच्याकडे काही पत्रकार आहेत की आमच्याकडे म्हणजे काही लोक असे आहे की बाबा तुम्ही जर त्यांच्याकडे वेबसाईट बनवून घेतली तर ते तुम्हाला RNI फ्रीमध्ये करून देतात, किंवा RNI जर तुम्ही बनवून घेतलं तर मग तुम्हाला वेबसाईट फ्रीमध्ये करून देतात. मी म्हटलं अरे चांगली स्कीम आहे, काय किंमत काय, किती रुपये घेतात फीस? पण त्यांनी सांगितलं की साहेब काय जास्त फीस नाही, 25,000 रुपयात तुम्हाला वेबसाईट आणि RNI करून देतात. अरे बापरे. मग माझ्या लक्षात आलं की हे लोक पत्रकारांना, यांचं जो फसवण्याचं जे मोडस ऑपरेंडी असते ती कशी असते की पत्रकारांना काय, आजही आपल्यांना काय असतं की एका गोष्टीवर एक गोष्ट फ्री, दुसऱ्या गोष्टीवर तिसरी गोष्ट फ्री, एक गोष्ट घेतली तर 4 गोष्टी फ्री. याचं जेवढं आकर्षण आहे ना मित्रांनो ते कशातच नाही. तुम्ही डीमार्टमध्ये जा, सर्वात जास्त गर्दी असते फ्रीवर फ्री असणाऱ्या सेक्शनमध्ये. तर या फ्रीचं नेमकं गणित काय असतं तुम्हाला सांगतो. आता मी सांगतो, म्हणजे माझं वैयक्तिक कन्सल्टेशन फॉर्ममध्ये माझी तुम्हाला एक किंमत सांगतो कशी असते. तर माझी कन्सल्टेशन फी 5,000 रुपये, 1,000 रुपये गव्हर्नमेंटची फीस. एखादा प्रिंटिंग प्रेसवाला जो आहे त्याला मी NOC साठी 5,000 रुपये दिले. टोटल खर्च झाला 11,000 रुपये. वेबसाईट माझ्याकडे बनते 3,500-4,000 5,000पासून सुरू होते. आपण मिनिमम धरू 4,000 रुपयाची, म्हणजे 11 आणि 4 15,000 रुपयामध्ये तुमची वेबसाईट बनवून राहिली, तुमचं RNI बनवून राहिलं, तुमचं प्रिंटिंग प्रेस NOC होऊन राहिलं, सर्व करून राहिलं. किती रुपयात? 15,000. मात्र हीच गोष्ट मी लोकांना अशी सांगत नाही, कारण ते मुळातच चुकीचं आहे. ही गोष्टच मुळात चुकीची आहे. हां, जर तुमचं दैनिक असेल तुम्ही न्यूज पोर्टल नक्की चालवा, साप्ताहिक असेल न्यूज पोर्टल नक्की चालवा. त्याचं रजिस्ट्रेशनचा जो फॉर्म असतो, अपेंडिक्स जो असतो तो वेगळा असतो, तो वेगळा भरावा लागतो. मात्र जे लोक जाहिरात करताना काय करतात की आमच्याकडे न्यूज वेबसाईट बनवा आणि RNI रजिस्ट्रेशन मोफत मिळवा. मग न्यूज वेबसाईटची किंमत किती? 25,000 रुपये. किंवा मग ते दुसरा त्यांचा साथीदार काय जाहिरात करतो की आमच्याकडे RNI जर तुम्ही केलं तर तुम्हाला न्यूज वेबसाईट फुकटमध्ये. मग RNI किती रुपयाचं? 25,000 रुपयाचं. म्हणजे तुम्ही 10,000 रुपये म्हणजे मुद्दलमध्येच तुम्ही, म्हणजे जेव्हा तुम्ही काम चालू करता तेव्हाच तुम्ही 10,000 रुपये तोट्यामध्ये आहात. तर अशा प्रकारच्या जाहिराती, ॲन्युअल स्टेटमेंट 500 रुपयात भरून देणारे, 1,000 रुपयात भरून देणारे अशा प्रकारचे लोक, किंवा तुम्हाला डिक्लरेशन जे आहे डिक्लरेशन करावंच लागते, हे करणं गरजेचं आहे, ते करणं गरजेचं आहे, अंक असा छापता येत नाही, अंक तसा छापता येत नाही, असे म्हणणारे लोक जे आहेत ना, या लोकांपासून जर पत्रकार मित्र दूर राहिले तर मला वाटतं ते खरोखर उन्नतीच्या मार्गावर जातात. आणि 99% पत्रकार चांगले आहे, आलं का लक्षात. आता 1% काय होऊन राहिलं, 1% लोक काय करतात माहिती का, 200 ग्रुपमध्ये असतात आणि मग ते प्रत्येक 200 ग्रुपला त्यांच्या माइंडमध्ये जे गोष्ट असते ना चुकीची तीच पसरवत राहतात की बाबा नाही डिक्लरेशन यांनी दिलं नाही, डिक्लरेशन दिलं नाही, डिक्लरेशन दिलं नाही, नाही दिलं.
अरे बाबा, मुळात तो जो कायदा आहे तो 2023चा कायदा वाचा काय आहे, तर त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. मात्र यांना वाचायचं नसतं. यांना काय आहे की फक्त मी एवढ्या वर्षापासून पत्रकारिता करतोय आणि म्हणून मी म्हणतोय ते खरं आहे, एवढं त्यांना त्यांचा स्वाभिमान कुरळायचा असतो. इगो स्वतःचा जो आहे तो त्याला कुरळायचा असतो. मित्रांनो, मी परत एकदा सांगतोय की पत्रकारिता हे अतिशय चांगलं क्षेत्र आहे. तुम्ही जर खरोखर चांगल्या पद्धतीने काम केलं तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीचे व्यावसायिक होऊ शकता. मी व्यावसायिक हा शब्द मुद्दाम वापरतो कारण पत्रकारिता हा भलेही सामाजिक जबाबदारी, सामाजिक भान, सामाजिक कार्य हे सर्व जरी असेल तरी याच्यामध्ये व्यावसायिक दृष्टिकोन असल्याशिवाय तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. सामाजिक भान म्हणून आपण एखाद्या गोष्टीची बातमी जी आहे ती फ्रंट पेजवर घेऊ शकतो. मात्र वर्तमानपत्राचा कागद जो आहे तो आपल्याला छापण्यासाठी जे पैसे लागतात किंवा DTP करण्यासाठी पैसे लागतात, हे सामाजिक भान या क्षेत्रामध्ये येत नाही. ते आपल्या खिशातूनच द्यावं लागतात. सो तुम्ही या गोष्टीतून बाहेर या. आणि या गोष्टीतून बाहेर येण्यासाठी काय करावं लागेल की जर तुम्ही स्वतः प्रोफेशनल नसाल तर तुम्ही प्रोफेशनल पद्धतीनं लोकांकडे जाऊ शकत नाही. बरेच जण काय असतात, मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की सर हे असं होते का, तसं होते का, हे करू का, ते करू का, असं होते का, मी जर असं केलं तर कसं होईल वगैरे वगैरे. म्हणजे त्यांना नुसतं फक्त गप्पामध्ये त्यांना इंटरेस्ट असतो. ना ते लोक बिझनेस करू शकत, ना त्याचं वर्तमानपत्र वाढू शकत. मी मागं पण तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की असे हजारो यूट्यूब चॅनल येऊ द्या, काही फरक नाही पडत. जेवढ्या मोठ्या यानं उत्साहानं ते आतमध्ये येतात ना तेवढ्याच मोठ्या उत्साहानं ते मागं जातात. कारण बेसिकली त्यांच्याकडे प्रोफेशनलिझम जो आहे ना तो नसतो. प्रोफेशनली काम कशा पद्धतीनं करायचं हे त्यांना माहिती नसते. त्यांना असं वाटतं की कोणाशी असं दोन गोष्टी गोड बोलल्या की काम होऊन जाईल, असं मुळात नाही. ऑफकोर्स ते तुमचे रिलेशन चांगले होतील, मात्र तुमचं जे काही वर्क आहे त्या वर्कसाठी तुम्हाला जे आउटपुट जे काढायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला जे काही इनपुट लागणार आहे त्याच्यासाठी पैसे आणि ह्या सर्व गोष्टी लागतात. आणि म्हणून तुम्हाला परत एकदा सांगतो की सर्व गोष्टी व्यवस्थितरित्या करा. अगदी ॲन्युअल स्टेटमेंटसारखी छोटीशी गोष्ट जरी असेल, भले त्या निमित्तानं आपण आज ह्या गप्पा केल्या, ह्या गोष्टी भलेही तुम्हाला छोट्या छोट्या वाटत असतील तरीसुद्धा याचा इम्पॅक्ट फार मोठा असतो. आणि म्हणून प्रत्येक गोष्ट ही व्यवस्थित लक्ष देऊन आणि प्रोफेशनली करा. आणि काही पण वर्तमानपत्राच्या संदर्भात तुमचं काही पण समस्या असेल तर मेसेज करा. बऱ्याच वेळा कॉलवर बरेच जण वेळ घेतात आणि कॉल करतात. अननोन कॉल जे आहेत तर ते कोर्ट आता सुरू झालेले आहे, उचलता येत नाहीत. त्यामुळं परत एकदा सांगतो की व्हॉट्सअपला मेसेज करा. माझा व्हॉट्सअप क्रमांक खाली दिलेला आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की नाही याच्यामध्ये थोडं तरी सत्य आहे तर सत्य पसरवा. सत्य पसरवायला काही जास्त आपल्याला काही लागत नाही. 2-4 लोकांसोबत शेअर करून द्या. तुमचे जर तुम्हाला वाटत असेल तर, मी आग्रह नाही करणार की शेअर करा. तुम्हाला जर पटत असेल तर नक्की शेअर करा. धन्यवाद. इथेच थांबूया. लवकर नव्या व्हिडिओसहित आपण लगेचच भेटूया.